तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया की गोल्डने आपल्या सेटअपवरती कसं काम केलेलं आहे. आणि बरेच जण आपले इंडिकेटर यूज करत असतील. ओके, काहींचं म्हणजे एक आठवडा संपला असेल, काहींचं चालू असेल. तर ज्यांचं चालू आहे ते व्यवस्थित प्रॅक्टिस करत असतील, किंवा ज्यांचं संपलं आहे त्यांनी प्रॅक्टिस केली किंवा एक आठवडा तसंच वाया घालवला असेल, किंवा त्यांना अजून 1 महिना किंवा 2 महिना असं जर इंडिकेटर घ्यायचं असेल, ओके, किंवा लाईफ टाईम घ्यायचा असेल, किंवा सेटअप आपला व्यवस्थित शिकायचा असेल, तर ते मेसेज करतील टेलिग्रामला. ओके, आणि म्हणून मी सांगत असतो की एका सेटअपवरती काम करा. कारण मार्केटमध्ये 1000 नाही 1,00,000 प्रकारचे वेगवेगळे सेटअप आहेत. पण आपल्याला एकाच सेटअपवरती काम करायचं आहे. आणि समजा एका सेटअपवरती काम करून जर आपण 200-150 असे जर पिप्स बनवू, ओके, तर तेवढेच घेऊन शांत बसायचं आहे. असं नाही आहे की मार्केटने इथून एवढी मूव्हमेंट दिली आहे ही पूर्ण, याचा अर्थ तुम्हाला ही पूर्ण मूव्हमेंट कॅच करायची आहे, असं अजिबात करायचं नाही आहे. ओके, कारण हे जे दिसतंय, ही जी मूव्हमेंट दिसते आहे तुम्हाला, तर ह्या मूव्हमेंट ठीक आहेत, ह्या रोज रोज होत नाहीत. पण ह्याच्यामुळे स्वतःची सायकोलॉजी खराब करून घ्यायची नाही आहे. समजा तुम्ही सकाळी इथून ट्रेड घेतला असेल, समजा इथून बाईंगचा ट्रेड घेतला असेल, आणि समजा तुम्ही हे 100 पिप्स कॅप्चर केले असतील, ठीक आहे, कॅप्चर केले, परत संपला विषय, जास्त लोड घ्यायचा नाही. किंवा समजा तुम्ही इथून सेलिंग केलेले असेल, ह्या ठिकाणाहून सेलिंग केली असेल, आणि समजा तुम्ही इथून 100 पिप्स, किंवा इथून समजा तुम्ही 200, किंवा मी तर म्हणतो चला इथून तुम्ही हे 100 पिप्स कॅप्चर केले असतील, तर असं वाटू द्यायचं नाही आहे की अरे मार्केट एवढं खाली गेलं, जर मी इथून होल्ड केलं असतं तर मला कमीत कमी 600 पिप्स भेटले असते. हे अंधाधुंद कार्यक्रम असं करायचं नाही आहे. जर तुमच्या सेटअपवर हे सगळं जर होत असेल तर करा. ओके, सेटअपवर जर तुमच्या समजा $150 होत असतील तर 150 घ्या. तुमच्या सेटअपवरती 250 होत असतील तर 250 घ्या. ओके, पण एकदा तुमचा ट्रेड समजा 70-80-90 पिप्स जर रनिंग असेल, तर मग तुम्ही लॉस घ्यायचा नाही आहे, किंवा ओव्हर ट्रेडिंग करायची नाही आहे. जेवढं तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहून काम करताल तेवढं चांगलं आहे. ओके, तर आता हा चार्ट बघा, एकदम क्लीन चार्ट आहे. ह्याच्यावरती काम कसं करायचं आहे, आता थोडंसं जर मी झूम आउट केला तर मला इथं काय दिसतं आहे की मार्केट इथून वरती गेलं आहे, आणि मार्केटमध्ये हा टॉप आहे, आणि मार्केट इथून खाली येतं आहे. ओके, तर आता हे आजचं मला हे माहीत नाही आहे. मला फक्त काय माहिती आहे की मार्केट इथून वरती गेले आणि इथून खाली इथपर्यंत आले. इथून आज ओपनिंग इथं आहे मार्केटची. तर मला माहीत नाही आहे काहीच होणार आहे, म्हणजे काय होणार आहे काय नाही. तर मी सिम्पल काय करणार आहे की आधी बघणार आहे की मार्केट जिथून वरती गेलं आहे मार्केट, ते कुठपर्यंत गेलं आहे, ते कंप्लीट आहे इनकम्प्लीट आहे स्ट्रक्चर, ते मी बघणार आहे. आणि तिथून मग मार्केट किती खाली आले ते मी बघणार आहे. आणि त्याच्यावर मग माझा सेटअप कसा ड्रॉ करायचा आहे किंवा कसं काम करायचं ते मग आपण बघूया. ओके, आणि अजून पण समजा तुम्हाला इंडिकेटरचा 1 आठवड्याचा फ्री ॲक्सेस भेटला नसेल तर कमेंटमध्ये पण सांगा. आणि इंडिकेटर जे वापरत आहे ते पण सांगा कसं आहे काय आहे. काही समजत नसतील तरी सांगा, काही डाऊट असतील तरी सांगा. आणि इंडिकेटरचा फ्री ॲक्सेस 1 आठवड्याचा पाहिजे असेल तर टेलिग्रामला डायरेक्टली मेसेज करा. ओके, तर आता समजा मला बघायचं आहे की गोल्ड इथून वरती किती चाललं आहे. तर मी काय करणार आहे, एकदम जी खालची कॅन्डल आहे, एकदम शेवटची बॉटमची कॅन्डल ती बघणार आहे. 19 जून 10:36ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये 19:10:36 कॅन्डलचा टायमिंग मी घेणार आहे. ओके, आणि ते ॲप साईड करणार आहे इंटर केल्याच्या नंतरनं मला एक रेंज भेटेल, ही रेंज. तर तुम्हाला तर माहिती आहे की आपण काय करतो, इथून इथपर्यंत ड्रॉ करतो. पण जर नीट बघितलं तर गोल्डने ह्याला ब्रेकआउट केलेले आहे, इथे ब्रेकआउट केलेले आहे. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, जर आपल्या रेंजच्या बाहेर पण मार्केट गेलेले असेल तर आपण काय करतो, डबल रेंज घेतो. म्हणजे आपल्या जी पण रेंज आहे त्याची डबल रेंज आपण घेतो. आणि डबल रेंज घेतल्याच्या नंतर मला इथं काय दिसतं आहे की गोल्डनी पिनपॉईंट ही रेंज कंप्लीट केली आहे. इथं बघा, पिनपॉईंटवरची रेंज कंप्लीट केली आहे, आणि तिथून गोल्ड खाली येतं आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळाली की गोल्डची जी रेंज आहे वरची ती कंप्लीट झालेली आहे, आणि तिथून आता खाली येते गोल्ड. ओके, तर ते कुठपर्यंत येणार आहे ते आपण बघायचं आहे. मग मी काय करणार, सिम्पल जी वरची टॉपची कॅन्डल आहे ती मी घेणार आहे. समजा मी झूम करून बघितलं ही टॉपची कॅन्डल कोणती, त्याचं टायमिंग काय आहे,
22 जून 6:30ची कॅन्डल आहे. तर इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये मी गेलो, इथे 22 करून 6:30 केलं, 6:30 आणि डाऊन साईड मी सिलेक्ट केलं, डाऊन साईड. ओके, तर मला एक गोष्ट इथं कळती आहे की गोल्डने खाली हे स्ट्रक्चर ब्रेक डाऊन करून वरती चाललं आहे. ओके, तर मी ह्याचं डबल स्ट्रक्चर घेणार आहे. इथून जे आहे कॅन्डलपासून मी ह्याचं घेणार आहे, हे डबल स्ट्रक्चर. आणि इंडिकेटर समजा आपण ऑफ केलं. आता हे डबल स्ट्रक्चर कुठून कुठपर्यंत मी ड्रॉ केले ते बघा तुम्ही. चला इथून बघा, आणि ॲप साईडला पण मागाशी मी कुठून कुठपर्यंत ड्रॉ केलं ते पण बघा. ओके, तर आता समजा इंडिकेटर ऑफ केलं, तर मला एक गोष्ट कळती आहे की गोल्ड जे आहे ते इथून वरती गेलं आहे, इथून वरती गेलं आहे, आणि वरती कुठपर्यंत जाणार आहे किंवा तिथून कुठपर्यंत खाली येणार हे मला बघायचं आहे, किंवा मला ट्रेड कसा भेटणार आहे हे मला बघायचं आहे. ओके, तर मी काय करणार, सिम्पल मी ह्या बॉक्सचा एक 50%चा बॉक्स घेणार असा, आणि जिथून पण गोल्ड वरती चाललं आहे त्याच्या मी बॉडीपासून लावणार खालून. जसं मी बॉडीपासून लावणार आहे, ओके, जसं मी बॉडीपासून लावणार खालून, तसं वरती जर नीट बघितलं तर गोल्डने इथून पण एक रिट्रेसमेंट दिली होती, वरती गेलं. तर आता माझ्यासाठी एकतर हा 75%चा एक रेजिस्टन्स होता, हा एक रेजिस्टन्स होता 50%च्या बॉक्सचा, पण 75% दिसलं तर हे ब्रेकआउट दिसतं आहे. ओके, तर मग हे जे ब्रेकआउट दिसतं आहे ह्याचा जर आपण 50%चा जर घेतला, हा बॉक्स जर आपण घेतला 50%चा, आणि हा जर वरून बॉडीपासून लावला आहे असा, तर पिन पॉईंट खाली ह्या बॉक्सच्या 75%पासून गोल्डवरती गेलेलं आहे. ओके, आणि खाली पण छोटे छोटे तुम्हाला कॅन्डल दिसत आहेत. तर अशा वेळेस मी काय करणार, जिथून पण गोल्डवरती गेलं आहे तिथून मी हा बॉक्स जो आहे हा मी ड्रॉ केलेला आहे. म्हणजे मला एक गोष्ट काय कळाली की गोल्डने इथं एक इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं होतं, त्याच्यामुळे गोल्डवरती गेलं. आणि माझ्यासाठी रेजिस्टन्स आता काय असणार आहे, हा रेजिस्टन्स माझ्यासाठी असणार आहे. ओके, जसं मार्केट त्याच्या खाली सस्टेन करेल तसं मला एक सेलिंगचा ट्रेड भेटेन. ओके, तर समजा मी इथं हा बॉक्स असा ठेवला आणि मी बघितलं की गोल्डने स्ट्रक्चर कसं तयार केलेलं आहे. तर पिन पॉईंट जर तुम्ही इथं बघितलं तर टोटल रेंजच्या बरोबर 12.5% गोल्ड खाली पडतं आहे. ओके, हे बघा इथून खाली पडतं आहे. तर आज मार्केट इथं ओपन झालं आहे, मी मागचं ॲनालिसिस करतो आहे, तर मला बघायचं आहे की मला ट्रेड कसा मिळेल. ओके, तर मी काय करणार आहे, आता समजा माझं क्लिअर आहे की गोल्डने वरचं स्ट्रक्चर कंप्लीट केलेलं आहे आणि गोल्ड खाली येत आहे. तर मग मी काय करणार, मी हे समजा डिलीट केलं सगळं, आणि जी टोटल रेंज आहे त्या टोटल रेंज घेऊन जर मी इथून खालून लावली अशी आणि बघितलं की गोल्डने काय केलेलं आहे, तर तुम्हाला इथं पिन पॉईंट दिसेल की गोल्ड असं बॉडीपासून जर मी लावलं, कारण जर नीट बघितलं, एकच मिनिट थांबा, आपण वायफाय सिलेक्ट करू. ओके, एकच मिनिट थांबा, रिफ्रेश होऊ द्या. ओके, हां, तर इथून जर मी खालून बॉडीपासून जर कॅन्डल लावली, आता इथे बघा जी पण स्पाईकवाली कॅन्डल दिसते त्याची बॉडी इथं आहे, त्याच्यामुळं मी जी पण लोची कॅन्डल असेल तिची बॉडी पकडणार. मग मी हा बॉक्स इथून धरला आहे वरतून बॉडीपासून. ओके, तर मला पिन पॉईंट एक गोष्ट इथं दिसते आहे की गोल्डसाठी हा एक रेजिस्टन्स आहे माझ्यासाठी, हा एक रेजिस्टन्स आहे. आणि गोल्ड झाले ओपन इथे ह्या ठिकाणी ओपन झाले. ओपन झाल्याच्या नंतर गोल्ड करताय टाईमपास खाली येतं, खाली पण एक गॅप सोडून मग वरती चाललं आहे. ओके, आता वरती माझ्यासाठी हा रेजिस्टन्स येतं, इथून मी प्रॉपर सेलिंग करू शकतो. आणि सेलिंगचं माझं टार्गेट काय असणार आहे, माझं टार्गेट असणार आहे सेलिंगसाठी एकतर टोटल रेंजच्या इथे 75, त्याच्यानंतर हे 100. ओके, हे माझ्यासाठी टार्गेट असणार आहेत. आणि जर इथं तुम्ही नीट बघितलं तर इथं पण हे ब्रेक डाऊन दिसतं आहे, इथं पण ब्रेक डाऊन दिसतं आहे. आणि हे जे पुलबॅक आहे ते पुलबॅक कसे आले ते पण आपण बघायचे आहेत. ओके, कारण आपल्याला इंट्राडे करायचं, आपल्याला काही मोठे मोठे मूवमेंट पकडायचे नाही आहेत, आपल्याला आपलं इंट्राडे फिक्समध्ये करायचं आहे. ओके, तर समजा तुम्ही
जर नीट अभ्यास केला तर आपण काय करतो, टोटल रेंजच्या 25% रेंज आपण ही यूज करतो इंट्राडेमध्ये. ओके, तर इथून जेव्हा आपण बॉडीपासून लावतो तेव्हा पिनपॉईंट एक वरचा रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतो. ओके, आता तुम्ही म्हणताल की आधी हा मोठा बॉक्स वापरला, मग आता हा वापरताय. हे दोन्ही बॉक्स एकच आहेत. कसे एकच आहे ते बघायचे. आता हे बघा, हा टोटल बॉक्स आहे तो 50%चा आहे आणि त्याच्या निम्मा जर बॉक्स घेतला तर तो 25%चा आहे. मग जेव्हा तुम्ही 50%चा बॉक्स घेता तेव्हा तुम्ही हे बघता की ह्या 25%ला कसं रिॲक्ट केलेलं आहे. आणि इथं पण सेम आहे. हा बॉक्स घेतला आहे म्हणजे मी असं काय लगेच चेंज केलं नाही आहे. मी फक्त इंटरडेचा हा 25%चा बॉक्स घेतला आहे. थोडंसं कन्फ्युजन जरी होत असेल तरी सोपं आहे, फक्त ते समजलं पाहिजे. आणि जरी समजत नसेल, एकदम बेसिकपासून शिकायचं असेल तरी टेलिग्रामला DM करा. ओके, तर इथून जर हा बॉक्स असा घेतला, खालून लावला बॉडीपासून, इथे बघा बॉडीपासून तर पिनपॉईंट मला एक रेजिस्टन्स भेटला आणि जिथून पण गोल्ड ओपन झालं तर मी काय करणार आहे, इथून बघणार आहे. म्हणजे हे जे 75% होते इथून पण मार्केट खाली पडले ना, तर मी एक स्ट्रक्चर मी बघत जाणार आहे की गोल्डने काय केलं आहे. इथं बघितलं तर खाली पिनपॉईंट मला इथं बाईंगचा ट्रेड भेटला होता. त्याच्यानंतर खालून जर मी बघितलं तर पिनपॉईंट माझ्यासाठी इथं एक 75%ला सेलिंगचा ट्रेड होता. हे बघा, त्याच्यानंतरनं वरून जर मी बघितलं तर पिनपॉईंट खाली मार्केटने छोटासा गॅप ठेवला तर मी खालून बॉडीपासून लावणार, तर वरती पण मार्केटने इथं रेजिस्टन्स तयार केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी पण बघा गोल्डने हलकासा वरती ब्रेकआउट, मग मी करणार वरनं बॉडीपासून लावणार. बॉडीपासून जेव्हा लावणार तेव्हा खाली पण मला काय दिसतंय की गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. ह्याचा अर्थ मार्केटला खालीच जायचं आहे. मला भरपूर कन्फर्मेशन भेटल्या. ओके, इथं पण मला एक छोटा मगाशी गॅप भेटला, त्यानंतर इथं पण एक इनकम्प्लीट स्ट्रक्चर. मग ह्याच्यावरनं मला कळतं आहे की खालच्या साईडला मुवमेंट भेटणार आहे. ओके, तर मी काय करणार, सिम्पल हा बॉक्स घेऊन खालून जेव्हा मी पिनपॉईंट लावेल, बॉडीपासून पण लावू शकता किंवा वीकपासून पण लावू शकता, तर पिनपॉईंट तुम्हाला इथे एक सेलिंगचा ट्रेड भेटेल एकदम पिनपॉईंट. ओके, आणि तुम्हाला तर मी सांगितलं आहे की कुठपर्यंत जाणार आहे. आणि जरी मार्केट कंटिन्यू पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जी टोटल रेंज आहे, एक मिनिट, ही जी टोटल मोठी रेंज आहे, समजा त्याच्या डबल रेंज जर तुम्ही घेतली, वरून इथून जर डबल रेंज घेतली, कारण मार्केट हेच करतं, जिथून पण पडतं आहे त्याची डबल रेंज घेणार किंवा त्याची ट्रिपल रेंज घेणार. ओके, तर हे जेव्हा तुम्ही डबल रेंज घेता आणि खाली जेव्हा तुम्ही ह्याच्या 50% असं ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला पिनपॉईंट काही गोष्टी बघायला भेटतात. जसं की गोल्डने इथं पण एक हे केलेलं आहे, ब्रेकडाऊन केलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, जो हा बॉक्स आहे तो खालून बॉडीपासून लावू शकता. आपण थोडंसं झूम करून खालून बॉडीपासून लावला तर पिनपॉईंट वरून तुम्हाला हा बॉक्स कंप्लीट झाल्याच्या नंतरनं प्रॉपर एक सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतो आहे. ओके, आणि सेलिंग किती आली ते जर तुम्ही नीट बघितलं तर इथून इथपर्यंत 270 पिप्सची सेलिंग आहे. आणि जरी तुम्हाला एवढी पण कॅच करता आली नाही तर तुम्ही कमीत कमी हे 15 पॉईंट म्हणजे 150 पिप्स तरी तुम्ही करू शकता आरामात. ओके, आणि तुम्हाला इथून एंट्री कशी भेटणार आहे, एंट्री तुम्हाला अशी भेटणार आहे, ह्या बॉक्सला तुम्ही डिवाईड करू शकता असं. इथून जेव्हा इनकम्प्लीट स्ट्रक्चर मार्केट ठेवलेलं आहे, ओके, तेव्हा पिनपॉईंट तुम्हाला 50%ला एंट्री भेटेल आणि इथून तुम्ही करू शकता बाईंग. ओके, आणि त्याच्यानंतरनं जर म्हटलात तर जिथं जिथं पुलबॅक आलेला आहे तिथं आपण हा बॉक्स लावू शकतो. म्हणजे आता समजा ह्या बॉक्सला गोल्डने इथं ब्रेकडाऊन केलेलं आहे, तर जिथं मार्केटवरती चाललं आहे तिथून आपण जर खालून बॉडीपासून जर हा बॉक्स लावला तर वर तुम्हाला पिनपॉईंट 50%ला सेलिंगची एंट्री बघायला भेटते. ओके, परत जर तुम्ही नीट बघितलं पुलबॅकपासून बॉडीपासून लावला तर वरती तुम्हाला पिनपॉईंट 50% सेलिंगची एंट्री बघायला भेटते. ओके, आणि इथं पण जर तुम्ही बघितलं जिथून पण मार्केट वरती चाललेलं आहे तिथं जर तुम्ही हा बॉक्स लावला तर पिनपॉईंट तुम्हाला 75%पासून सेलिंग बघायला भेटते. आता तुम्ही म्हणताल की आधी 50%वरून आलं आता 75%, तर नीट जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला इथं कळते की गोल्डने इथं गॅप ठेवला होता, गोल्ड खाली आलं आणि मग वरती गेलं, तर वरती गेल्याच्या नंतर सेम ही जी गॅप आहे तो गॅप तिथं परत रिटेस्ट थोडीच करून खाली येणार आहे, त्याच्यावरती मार्केट एकदा जाऊ शकतं 75%पर्यंत. तर असं लॉजिक आहे. ओके, आणि हे जर तुम्ही
ह्याचा हा बॉक्स असा घेतला आणि बॉडीपासून लावला वरून, तर पिन पॉईंट खाली तुम्हाला ह्याचा 75% बाईंग पण बघायला भेटेल इथून. ओके. आणि हा जर बॉक्स तुम्ही वरती असा लावला तर मग तुम्हाला एक लेवल बघायला भेटेल. मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथून, आणि इथून जर ह्या लावला तर वरती 50% सेलिंग असं. तर थोडक्यात सांगायचं काय आहे की जेव्हा तुमचं डायरेक्शन क्लिअर होतं आहे तेव्हा तुम्ही इथं पुलबॅकला सेलिंग करू शकतात, इथं पुलबॅकला सेलिंग करू शकतात, इथे पुलबॅकला सेलिंग करू शकतात. तर असं तुम्ही तुमची ट्रेड कॅच करू शकता. ओके. आणि त्याच्यात पण जर तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा समजत नसेल तर एकदम सोपं आहे. जिथं तुमच्या लेवलला अशा छोट्या छोट्या कॅन्डल तयार होतात तिथं तुम्ही छोटा एस एल लावून मग सेलिंग करायची. इथे पण छोटा एस एल लावायचं, सेलिंग करायची. ओके. असं तुम्ही करू शकता. असं नाही की एकदम मोठ्या आता ह्या ठिकाणी बघा, समजा इथून ह्या मोठ्या कॅन्डल आहेत 2, तर ह्या तुमच्या सेलिंगच्या मिस झाल्या तर तुम्ही शांत बसायचं आहे. जिथून पण परत पुलबॅक येतो आहे, इथून पुलबॅक आला की सेलिंग, इथून पुलबॅक आला की सेलिंग, असं तुम्ही करू शकता. आणि तसं पण तुमचं टार्गेट तुम्हाला माहिती आहे. जर नीट बघितलं तर हा जो बॉक्स आहे, ह्या रेंजच्या 75% तुमचं टार्गेट आहे 100%. आणि त्याला जर ब्रेकडाऊन करत करत मार्केट कंटिन्यू खाली चालले तर ते हे होऊ शकतं. आता ह्या ठिकाणी बघा, ही जी लेवल होती आपली, ही लेवल, तर गोल्डने ह्याला पण ब्रेकडाऊन दिले. आता ते दिल्याच्या नंतरनं कुठपर्यंत जाणार आहे हे कसं बघायचं. हा जो बॉक्स आहे हा आपण घेऊन इथून बॉडीपासून खालून लावायचा असा. इथून जर घेतला आपण वरून वीकपासून लावला तर वीकपासून लावल्याच्या नंतरनं हे बघायचं आहे कम्प्लीट आहे का स्ट्रक्चर इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट असल्यावर आपण काय करतो, बॉडीपासून लावतो. आपण खालून जर बॉडीपासून हा लावला तर वर आपल्याला कुठून सेलिंग बघायला भेटते आहे, पिन पॉईंट ह्याच्या 90% पासून इथून. आणि हे कसं झालं म्हणजे कसं कळालं, जर तुम्ही नीट झूम करून बघितलं, जेव्हा आपण बॉडीपासून लावतो आहे तर गोल्डने नीट बघा, ही कॅन्डल कुठं क्लोज केली आहे त्याच्यावरती गॅप आहे, आणि दुसरी कॅन्डल आहे ती स्पाईक मारलेली आहे. ओके. तिसऱ्या कॅन्डलनी पण वरती वीक सोडलेली आहे. तर जेव्हा कंटिन्यू ग्रीन कॅन्डल तयार होतात तेव्हा आपण इथं ट्रेड घ्यायचं नाही आहे. मग अजून एक कॅन्डल बघितली तर वरती गेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पण जर तुम्ही नीट बघितलं तर इथे वरती नीट बघा 75%च्या वरती पण कॅन्डल क्लोज झालेले आहेत. याचा अर्थ मार्केटला अजून एकदा वरती जायचं आहे. तर वरती कुठपर्यंत जायचं आहे, सोपं आहे. हाच जर बॉक्स घेऊन तुम्ही खालून बॉडीपासून लावला. आता इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागे तुम्हाला कंडिशन सांगितली होती, जी पण खाली एकदम लांब वीक आहे त्याच्या बॉडीपासून आपण इथून लावणार आहेत वरती. ओके. कारण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असल्यावर आपण असंच करायचं आहे. तर मग आपण ह्याच्या बॉडीपासून जेव्हा लावतो इथून, तर वरती तुम्हाला पिन पॉईंट 50% ह्याच्या इथून सेलिंग बघायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पिन पॉईंट काम करू शकता. आता इथं बघा 170 पिप्स आहे. आणि तसं पण जर नीट बघितलं तर ह्याच्या खाली एकदा मार्केट येऊ शकतं. जर तसं झालं नाही तर एकदा मार्केट इथून रिट्रेस्ट करून इथं थोडंसं बेस तयार करून परत वरती जाऊ शकतं. ओके. तर थोडक्यात सांगायचा अर्थ काय आहे की मार्केटला जे करायचे ते करू द्या, असं पडू द्या खाली. पण जेव्हा पुलबॅक येतो, इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवतं मार्केट, तेव्हा ते कुठपर्यंत जाणार आहे आणि कुठून आपल्याला सेलिंग करता येईल, किंवा बाईंगमध्ये जर असेल मार्केट तेव्हा ते समजा अप साईडला कंटिन्यू चाललं आहे आणि एखादा इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं आणि मग खाली आलं तर कुठून आपल्याला उचलता येईल मार्केटला हे बघायचं आहे. ओके. सारखं मार्केटच्या मागं लागायचं नाही आहे, कंटिन्यू ओव्हर ट्रेडिंग करायची नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. आता जर तुम्ही नीट बघितलं तर भले तुम्हाला हे मार्केट किती पण मुवमेंट झालेली दिसू द्या मोठी, पण आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा व्यवस्थित ॲनालिसिस कसं करता येईल हे बघायचं आहे. ओके. तर राहिला प्रश्न इंडिकेटरचा, तर इंडिकेटर हे चांगलं आहे, बेस्ट आहे. जर तुम्हाला बघायचंच असेल तर मी अजून समजा, चला बिटकॉईनमध्ये आपण बघूया. आता मी पण जास्त बिटकॉईन काय बघत नाही, पण तरी पण आपण ट्राय करू. आपण जाऊ बिटकॉईनमध्ये. ओके. बिटकॉईन आपल्याला घ्यायचं आहे 5 मिनटाचा चार्ट. 5 मिनटाचा चार्ट घेतल्यावर आपण समजा हे पॅनेल हा रिमूव्ह करू. चार्टवरती आपल्याला जास्त हे नको डिस्टर्ब. ओके. आता समजा बिटकॉईन पडतं आहे कंटिन्यू, तर आपल्याला ट्रेड कसं घेता येईल ते बघायचं आहे. एकदम टॉपची जी कॅन्डल आहे. ओके. आता समजा झूम करून
ही टॉपची कॅन्डल आहे 22 जून 19:30ची. तर मी जाणार सेटिंगमध्ये, इथे करणार 22/6, इथे करणार किती आहे 22 साडे किती होतं, एकच मिनिट, 22 साडे 19 जी कॅन्डल आहे डाऊन साईडला करायचे. डाऊन साईडला केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघायला भेटेल, आता ह्याच्यात पण तुम्ही बिटकॉईनसाठी ॲग्रेसिव्ह घेऊ शकता. ॲग्रेसिव्ह घेतल्याच्यानंतर इथून डबल स्ट्रक्चर जेव्हा ड्रॉ करताय तेव्हा तुम्हाला पिन पॉईंट गोल्डने, समजा हे खाली गोल्ड आलेले, आता इथून वरती चाललं आहे, समजा इथून वरती चाललं आहे, तर हाच बॉक्स घेऊन तुम्ही खालून जेव्हा बॉडीपासून लावणार आहे तेव्हावरती तुम्हाला पिन पॉईंट एक सेलिंगची एंट्री इथे बघायला भेटणार आहे. ओके, तर इथून तुम्ही प्रॉपर सेलिंग करू शकता. तुमचं टार्गेट काय असणार आहे, हाच जर तुम्ही बॉक्स घेतला, हा बॉक्स, आणि इथून इथपर्यंत ठेवला तर तुमचं टार्गेट डायरेक्टली हे असणार आहे. आणि ह्याच्या पण मार्केट खाली कसं काय आलं त्याचं जर बघायचं असेल तर हाच बॉक्स जर तुम्ही इथून ठेवला असा, समजा बॉडीपासून ठेवला, तर त्याच्यावरती बिटकॉईन सस्टेन झालं नाही आहे, तिथून परत खाली आलेले आहे. ओके, तर हे खाली कुठपर्यंत आले हे बघायचं असेल तर परत तुम्ही हाच बॉक्स जर इथून ठेवला तर पिन पॉईंट तुम्हाला खाली 75% गोल्ड नाही बिटकॉईनवरती गेलेलं दिसते. आता इथं पण गॅप आहे, तर गॅप असेल तर तुम्ही खालून परत बॉडीपासून जेव्हा लावणार आहात तेव्हा तुम्हाला एंट्री कशी घ्यायची बघा. जेव्हा गोल्ड इथं वरती चाललं एक तर त्याला 75% यायचं होतं, पण तसं झालं नाही आहे. त्यांनी काय केलेलं आहे, इथे गॅप सोडलेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही ही लेवल ड्रॉ करता अशी तेव्हा इथं गॅप दिसतोय. गॅप दिसल्याच्या वेळेस आपण काय करतो, जिथं पण गॅप असेल तोच बॉक्स घेऊन आपण बॉडीपासून लावतो असा. जेव्हा तुम्ही बॉडीपासून लावता तेव्हा पिन पॉईंट खाली तुम्हाला ह्याच्या 75% इथं बाईंग दिसते आहे. आणि बाईंग कुठपर्यंत आली आहे नीट जर बघितलं तर हाच 75चा त्यांनी गॅप इथं कंप्लीट केलेलं आहे, नीट बघा हा. आणि इथून मग प्रॉपर तुम्ही परत सेलिंग करू शकता. कुठपर्यंत करायची आहे तुम्हाला माहिती आहे की गोल्डने इथे गॅप सोडला होता, इथे हा जर आपण बॉक्स साईडला ठेवला आणि इथे गॅप सोडला होता गोल्डने ह्या ठिकाणी, तर एकदा गोल्ड काय करेल, एकतर एकदा बिटकॉईन काय करेल, एकदा इथपर्यंत येईल किंवा वरती जाऊन परत सेम लेवलला एकदा टेस्ट करेल आणि मग वरती जाईल. तर मग अशा प्रकारे तुम्ही ह्या इंडिकेटरचा वापर करून प्रत्येक पेअरमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. कारण जेव्हा तुम्ही सेटिंगमध्ये जाता तेव्हा तुम्हाला बघायला भेटतात एवढे मोड्स. ह्याच्यात हे कन्झर्वेटिव्ह, बॅलन्स, ॲग्रेसिव्ह, एक्स्ट्रा ॲग्रेसिव्ह, तर वेगवेगळ्या पेअरमध्ये तुम्ही कसं काम करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा ड्रॉ करताना तुम्ही इथून इथपर्यंत करू शकता. ही मिडल लाईन बघा, त्याच्यानंतर ही मिडल लाईन बघा, खालची मिडल लाईन बघा. तर हे जे लाईन आहे टार्गेट लाईन, त्याच्यानंतर मधली डॅश लाईन, तर जे पण तुम्हाला बॅक टेस्टिंग करताना रिझल्ट देत आहे त्याच्यावरती ठेवून तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. आता जर तुम्ही नीट बघितलं तर इथं मी काहीतरी कोड लिहिलेले आहेत, ते का लिहिलेत मी ह्याच्यामुळेच लिहिलेले आहेत. मी प्रत्येक पेअरमध्ये बॅक टेस्टिंग केल्याच्यानंतर मी लिहून ठेवतो असं की मला इथून लाईन घ्यायची होती, इथपर्यंत हे करायचं होतं असं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या इंडिकेटरचा एकदम व्यवस्थित वापर करू शकता आणि ती पूर्ण इंडेक्सचा तुम्ही ॲनालिसिस करू शकता, स्ट्रक्चर रीड करू शकता. ओके, आता जर तुम्ही समजा आपण सिल्वरमध्ये बघू, सिल्वरमध्ये 3 मिनटाचा चार्ट घेतला. ओके, तर हे बघा, जेव्हा इथली आपण रेंज काढली होती इथली, तेव्हा पिन पॉईंटवरती इथं रेंज कंप्लीट झाली होती. ओके, तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की एकाच सेटअपवरती प्रॉपर काम करा, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. आणि शेवटचं हे की अजून पण इंडिकेटर भेटलं नसेल किंवा तुमचा ॲक्सेस समजा 1 आठवड्याचा एक्सपायर झाला असेल तर टेलिग्रामला मेसेज करा. ओके, आणि एक चांगली कमेंट करा किंवा जे पण तुम्हाला डाऊट असतील ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके.